केंद्र सरकारने अश्लील सामग्री प्रसारित करणाऱ्या 25 OTT प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे। हे ॲप्स मनोरंजनाच्या नावाखाली अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडिओ म्हणजे सॉफ्ट पॉर्न प्रसारित करत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरना हे 25 OTT ॲप्स आणि वेबसाईट ब्लॉक करण्यास सरकारनं सांगितलं आहे। यामध्ये एकता कपूर यांच्या उल्लू या प्लॅटफॉर्मचाही समावेश आहे। यापूर्वी मार्च 2023 मध्ये सरकारने सॉफ्ट पॉर्न प्रसारित केल्याबद्दल 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती। 19 वेबसाईट्स, 10 ॲप्स आणि 57 सोशल मीडिया हँडल देखील ब्लॉक केले होते। या संदर्भात कंगना रनौत आणि अभिनेते रवि किशन यांनी काय म्हटलंय पाहूयात। जो ओवरऑल संस्कृति है, जो युवा है, उनका पथ भ्रष्ट ना हो और जो हमारा जो समाज है वो पूरी तरह से पतन की तरफ ना जाए, इसलिए ये कदम बहुत सालों से इट वाज मच वेटेड एंड नाउ इट इज मच अप्रिशिएटेड कि जो खासकर जिस तरह से जो ऐप जो इलीगल है उनके प्रति उनके अगेंस्ट जो ये स्टेप लिया गया है, इट इज अप्रिशिएटेड। सरकार का निर्णय संस्कृति को लेके, भारत को लेके जरूरी था। जहां पे ऐसे ओटीटी जो लाइसेंस्ड हैं, अनलाइसेंस्ड हैं, वो सॉफ्ट पॉर्न बना रहे हैं या गलत फिल्में बना रहे हैं या गलत फिल्मों को प्रदर्शित कर रहे हैं, उस पर ये सरकार ने निर्णय लिया है। और ये पूरे देश की जनता का एक संदेशा था हमेशा सरकार को कि सरकार, और वो ट्वीट पे, एक्स के माध्यम से बता रहे थे। तो निर्णय स्वागत योग्य है और ये सोच समझ के आप एंटरटेनमेंट पेश करें, लेकिन एंटरटेनमेंट की एक परिभाषा, एक उसकी एक लक्ष्मण रेखा होती है और उस पर ही निर्णय है और इससे चीजें संतुलित होंगी। तर कोणकोणत्या OTT प्लॅटफॉर्म्सवर सरकारने बंदी घातली आहे पाहूयात। अल्ट बालाजी, उल्लू, देसी फ्लिक्स, त्याचबरोबर नवरस लाईट, बूमॅक्स, कंगन ॲप, बूल ॲप, जलवा ॲप, तसंच वाव एंटरटेनमेंट, लुक एंटरटेनमेंट, हिट प्राइम, फेनिओ, शोएक्स, हॉटेक्स VIP आणि हलचल ॲप यावर सुद्धा बंदी घातली आहे। तसंच निऑनएक्स VIP, सोल टॉकीज आणि अड्डा TV यांच्यावर देखील बंदी घातली आहे। मूडएक्स, मोजफ्लिक्स आणि ट्रायफ्लिक्स, त्याचबरोबर फ्युगी आणि शोहिट यांच्या अशा एकूण 25 प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्यात आली आहे। त्याचबरोबर गुलाब ॲप आणि बिग शॉट्स। तर कोणत्या कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली ते एकदा पाहूयात। IT ऍक्ट 2000 कलम 67 इंटरनेटवर अश्लील सामग्री प्रकाशित करणं किंवा प्रसारित करणं हा कायदेशीर गुन्हा आहे। IT ऍक्ट 2000 कलम 67 अ अंतर्गत इंटरनेटवर लैंगिक क्रियाकलापांशी संबंधित व्हिडिओ किंवा सामग्री पोस्ट करणं बेकायदेशीर आहे। BNS 2023 कलम 294 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करणं किंवा अश्लील शब्द वापरणं हा दंडनीय गुन्हा आहे। पॉर्नोग्राफी प्रतिबंध कायदा 1986 कलम 4 अंतर्गत कोणत्याही माध्यमातून महिलांना अश्लील किंवा अपमानास्पद पद्धतीने चित्रित करणं हा कायदेशीर गुन्हा आहे। तर ऑनलाईन सामग्रीबाबत सरकारची मार्गदर्शक तत्व काय ती पाहूयात। भारत सरकारने 2021 मध्ये माहिती तंत्रज्ञान नियम बनवले होते। सहा एप्रिल 2023 रोजी हे नियम अपडेट करण्यात आले। मार्गदर्शक तत्वात सोशल मीडिया, चित्रपट आणि वेब सिरीजसाठी काही नियम आहेत। चित्रपट, वेब सिरीज आणि मनोरंजन कार्यक्रमांसाठी सामान्य मार्गदर्शक तत्व आहेत। यामध्ये टार्गेट ऑडियन्सच्या आधारे श्रेणी निश्चित करणं आवश्यक आहे। तुम्ही कोणता कंटेंट दाखवत आहात याबद्दल इशारा देणं देखील अपेक्षित आहे। OTT आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तक्रार अधिकारी नियुक्त करणं आवश्यक आहे।
सामग्रीत लैंगिकता, देशविरोध नसावा आणि मुले महिलांना हानी पोहोचवू नये अशी देखील अट आहे. याचबद्दल बोलण्यासाठी ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर सर आपल्यासोबत आहे. सर, स्वागत आपलं. तुम्ही कसं बघताय सरकारच्या निर्णयाकडे? आता जे तुम्ही वाचून दाखवलं त्याच्यामध्ये बघा 1975 1986 म्हणजे 40-50 वर्षापासून याबाबतच्या नियम येत गेले, त्या काळानुसार ते बदलत गेले. एवढा मोठा प्रवास आहे. आणि ज्या 2 प्रतिक्रिया दाखवल्या कंगना रनौत आणि रवी किशन, त्या तसं पाहिलं तर त्या म्हणजे सरकारच्या बाजूने आहेत, संस्कृतीच्याही बाजूने आहेत. आता असं होतं की अशा प्रकारच्या गोष्टी ज्या वेळेला माध्यम येतात, म्हणजे आज आपण OTT पॅन येऊन पोहोचलेलो आहे, आज आपण ग्लोबल युगामध्ये आलेलो आहे. ज्या वेळेला म्हणजे 70-80च्या दशकामध्ये फक्त ज्या वेळेला प्रिंट म्हणजे मुद्रित माध्यमे होती, त्यावेळेला अशा प्रकारचं अश्लील साहित्य, त्याला पोर्नोग्राफी म्हणायचे किंवा पिवळं साहित्य मराठीमध्ये म्हटलं जातं, तशा प्रकारची मॅगझिन्स असत आणि तशी मॅगझिन्सना पिन मारून ती विकली जात असत. हा एक मोठा प्रवास आहे. ही झाली एक बाजू. दुसरं असं आहे की यावर आपण बंदी आणायला पाहिजे असं संस्कृती म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या म्हणा की आपल्या परंपरेनुसार म्हणा योग्य जरी असलं तरी अशा गोष्टींचा जो चाहता वर्ग आहे किंवा फॅन आहे किंवा जो उघडपणे बघतो, पूर्वी छुपेपणे बघितलं जायचं, त्यांना तुम्ही कशा पद्धतीने अडवणार? दुसरं असं आहे की जगभरातला कंटेंट आज आपण पाहतोय. OTTच्या युगामध्ये आपण आहोत. वेब सिरीजला सेन्सॉरशिप नाही. तिथे तिकडच्या अश्लीलतेबद्दल सुद्धा नेहमी म्हटलं जातं, नेहमी आपण चर्चा करतो आणि त्याच्या पुढे काहीच जात नाही. आता या प्लॅटफॉर्मवर बंदी आणली गेली याचा अर्थ याला पूर्णपणे प्रतिबंध लागेल किंवा हे सगळं आवरलं जाईल, आवाक्यात येईल असं म्हणता येईल का? कारण आता पण ह्या म्हणजे प्रिंट माध्यमापासून आपण दृश्य माध्यमामध्ये प्रवास केलेला आहे. पूर्वी सुद्धा अशा प्रकारची मॅगझिन्स असतील, मॅगझिन मधले फोटो असतील, साहित्य असेल, लेखन असेल, त्याच्यावरची बंदी, त्याच्याबद्दल त्याच्या वेळेला उठलेली वादळं, ती वादळं वाहून गेली. आता हे तुमच्या हातामध्ये आलेलं आहे, मोबाईलवर आलेलं आहे, OTTवर आलेलं आहे, युट्यूबवर आलेलं आहे आणि हे पसरले, इतकं पसरले, इतकं वाहतंय किंवा त्याच्यात कंट्रोल आणणार कसं? बरोबर. त्यामुळे बॅन करण्यापेक्षा त्याला मॉडरेट करणं अपेक्षित आहे. बरोबर ना? हा, पण काय म्हणते हे तुम्ही आवरणार कसं किंवा यापूर्वीच आवरायला पाहिजे होतं असं एक माझं मत आहे, माझं एक निरीक्षण आहे. ठीक आहे दिलीप सर, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि माहितीबद्दल. जय विशेषमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.